नमस्कार, सहारा न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील पत्रोट आणि पत्रोट येथील सर्वांचे ग्रामदैवत म्हणजे संत श्री जयसिंग महाराज। जयसिंग महाराज हे म्हणजे सर्वांचे ग्रामदैवत आहे आणि जयसिंग महाराजचा जवळपास आता चैत्र महिना आहे आणि चैत्र महिन्यामध्ये जवळपास दिनांक 26 तारखेपासून तर 3 तारखेपर्यंत 8 दिवसाचा कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते आणि याच समाप्तीनंतर आज जयसिंग श्रीची पालखी आणि गावाची परिक्रमा करण्यासाठी आता निघणार आहे। आपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये बघतो आहोत की गावातील अनेक दिंड्या असो, आजूबाजू परिसरातल्या दिंड्या असो, या सर्व वारकरी संप्रदायाचे लोक इथे या ठिकाणी जमा होत आहे आणि श्रीची जे आज ग्रामची मिरवणूक निघणार आहे ती ग्राम परिक्रमा मिरवणूक आता निघणार आहे। जवळपास रात्री 1 ते 2 वाजेपर्यंत संपूर्ण गावातले ग्रामवासी या कार्यक्रमाला हजर राहतात आणि याच आपण मंदिरासंदर्भात आपण काही ज्येष्ठ आहेत, इथले जे अध्यक्ष आहेत आणि ट्रस्टी जे आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे आणि या संपूर्ण जयसिंग महाराजच्या कार्यक्रमाचा आपण आढावा घेणार आहे। आपण जयसिंग महाराज संस्थेचे अध्यक्ष आहे आणि सर्व परिसरातील ग्रामदैवत म्हणजे श्री संत जयसिंग महाराज सर्व जाती धर्माचे लोक जयसिंग महाराज यांना मानतात आणि दिनांक 26 तारखेपासून जे कार्यक्रम झालेले आहे आणि आता कशा प्रकारे आपल्याला हे कार्यक्रमाचा समाप्ती होणार आहे थोडक्यात आपल्याला सांगतो। आता हे थोडक्यात म्हणजे आज जयसिंग महाराजचे 7 दिवस भागवत चालले। आता आज शेवटचा दिवस आहे। आज त्यांची मिरवणूक आहे। आज ते गावातून परिक्रमा करणार आहे। जयसिंग महाराज विषयी काय सांगू शकाल आपण? जे जयसिंग महाराज दोनच इथं झाले आणि दोनच वरून गावात आले आणि गाव आपल्याला उद्धारलं, आपण सर्वजण भक्तगण मानतो, आपण त्या संदर्भात काय सांगाल? आता जयसिंग महाराजचे साक्षात्कार सर्व म्हणजे ज्या लोकांचे भाव त्याच्यावर आहेत त्यांना तो साक्षात्कार ते आजही देतात, केव्हाही देतात। हे होते आपल्यासोबत अध्यक्ष आणि जयसिंग महाराज संस्थांचा उद्या महाप्रसादाचा कार्यक्रम आहे। महाप्रसाद म्हणजे जवळपास 25 ते 30 हजार या लोकांना इतकं मोठं महाप्रसादाचं नियोजन केलं जाते आणि सुंदर असा कार्यक्रम इथं महाप्रसादाचा पार पडला जाते आणि महाप्रसादाचे जे या मंदिराचे जे ट्रस्ट आहेत, त्या अध्यक्ष आहेत, त्यांच्यासोबत जे जोडीदार आहेत, त्यांच्या माध्यमातून संपूर्ण गावकरी आणि गरीब असो श्रीमंत असो सर्वजण महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी येत राहतात। आपल्यासोबत जानरावजी काका हे ज्येष्ठ आहेत आणि संपूर्ण माहिती यांना सुद्धा आहे आणि त्यांच्याच तोंडून आपण जाणून काय सांगाल काका महाराजांविषयी? महाराजाविषयी म्हणजे महाराज जे इथं प्रकट जेव्हा झाले त्या काळाला बराचसा काळ झाला, म्हणजे 400 वर्षाच्या जवळपास काळ झाला। तो काळ कोणच पाहिला नाही आहे। तेव्हा हे विरानभूमी होती, इथं म्हणजे स्मशानभूमी होती असे ते जुन्या काळातले लोक सांगत होते एकमेकाला, त्यांच्यापासून आम्हाला माहिती झाली आहे त्याची। तर ते त्यांची सेवा करता करता त्यांचे साक्षात्कार करता करता महाराजांचे हे संस्थान थोडेसे म्हणजे प्रगतीपथावर येत गेलं। ज्याच्या अगोदर म्हणजे फार कमी प्रमाणात होतं, लोकसंख्या कमी होती, त्याच्यामुळे त्या हिशोबानं ते त्यावेळेस होतं। परंतु आता दिवसेंदिवस त्यांचा प्रत्येक बरेचसे लोकांना येत गेला। इथंच नाही तर मुंबईपर्यंत, नागपूरपर्यंत जे आहे डिव्हिजन सर्वे बाहेरून लोक येऊन राहिले। महाराजाची महती फार मोठी आहे। नरसिंग महाराज अकोटचे आणि हे बरोबरीचे दोन्ही संत आहेत, तरी यांचे प्रगतीपथावर हे काम सुरू आहे। मंदिरात देणगी आहे, आपोआप येते, कोणाच्या म्हटल्यानं येत नाही। महाराजांचा जो प्रसाद लोकांना मिळतो, महाराज त्यांच्या हृदयात डोक्यात जाते, ते त्यांना प्रवृत्त करतात। आता हे मुरारीजी अग्रवाल यावर्षी पहिलंच वर्ष आहे महाराजांचा मुखवटा, चांदीचा मुखवटा 1.25 किलोचा 4 लाख अंदाजे, तरी त्यांनी स्वतः एकट्यांनी करून दिलेला आहे। बरेच दिवसची कल्पना सुरू होती, पण त्यांच्या लक्षात आलं ते त्यांनी हे स्वतः कोणापासून काही म्हणजे 1 रुपया न घेता स्वतः खर्च केला। असेच बरेचसे लोक आहेत की काही नाही घेता कोणापासून ते कधी सेवा कोणती करतील याचा म्हणजे प्रत्यय आता सर्वांना येऊन राहिला। हे वाढते प्रमाण महाराजांचे चालू आहे। महाराजांची प्रसिद्धी बरीच झालेली आहे, त्यांच्यामुळे त्यांची समाधी इथं जिवंत जी समाधी आहे त्यांच्यामुळे या महाराजाचं जे महत्व आहे हे कोणाच महाराज संताचं महत्व इथं म्हणजे जवळपासच्या संतांचं महत्व फार मोठं असते। मोठे मोठे संत झाले आहेत, पण त्या जिवंत समाधीमुळे महाराजाचं महत्व इथं जास्त आहे, लोकांची भावना जास्त आहे। उद्या महाप्रसादाचा कार्यक्रम आहे, पूर्ण गाव जेवण असते, कोणाला काही सांगा लागत नाही, ऑटोमॅटिक सर्व होत आहे, कोणाला काही मागायची गरज नाही, द्यायची गरज नाही। त्याच्यामुळे महाराजाला जे माहिती आमचे वडिलोपार्जित जे नवीन पिढ्या ज्याच्या अगोदर होत्या
त्यापासून जेव्हा हे नवीन पिढी आली आहे उत्तर याची प्रगती होत चाललेली आहे. तरी याच्याही पुढे अजून उत्तर प्रगती होत राहील अशी महाराजांची दृष्टी आहे, आमच्या सर्व लोकांचा विश्वास आहे. जयसिंग महाराज म्हटलं की इथं जिवंत समाधी आहे महाराजांची, आणि जिवंत समाधी असल्या कारणाने सर्व जाती धर्माचे लोक जयसिंग महाराज यांना मानतात आणि त्यांचावाला जो सप्ताह आहे त्या सप्ताहामध्ये काटेकोरपर्यंत पालन करतात. आता चैत्र महिना आहे, नवमी झाली, चैत्र महिना सुद्धा पाळलेला आहे, आणि जयसिंग महाराज म्हटलं की सर्वांचं श्रद्धास्थान आहे. आपल्यासोबत आता मुरारीजी अग्रवाल यांच्याशी आपण बातचीत करणार आहे. कशा पद्धतीनं आता इतकं मोठं सुंदर नियोजन आहे आणि परिक्रमा कशा पद्धतीनं आणि कुठल्या शिपर्यंत आपण जातो आणि म्हणजे किती इथं दिंड्या वगैरे सामील झाले. संत जयसिंग महाराजांच्या कृपेने मी मुरारी अग्रवाल, माझे सहकारी उमेशजी हागे, मनोहरभाऊ कोईटकर, अध्यक्ष संस्थेचे दादासाहेब काळमे आणि पथरोड्यातला प्रत्येक वाशी हा ग्रामदैव संत जयसिंग महाराजांना इतका मानतो आणि त्या महाराजांची पूर्ण कृपा गावावर पूर्ण कृपा आहे. या कृपेनं सर्व कार्य घडत आहे हे माझ्या काकाश्रीने सांगितलेलं आहे सर्व, आणि ही करताना प्रत्येकाची भावना दिवसेंदिवस वाढत आहे. ही परिक्रमा इथून मंदिरातून निघून पहिले जे हे महाराजांचं जुनं ठाणं श्री बंडूभाऊ नागे यांच्या घराजवळ जे जुनं ठाणं आहे तिथं ठाण्यावर दर्शन घेऊन पुढे ही अशी परिक्रमा राम मंदिर जवळून, दुसरी शिव आहे आपल्या कोठांदेवावर आहे ते शिववर जाऊन, नंतर अशी आपल्या गुजरी लाईनीतून दुसरी शिव आहे आपल्या श्याम अग्रवाल यांच्या घराजवळ, ह्या पूर्ण शिवेच्या पूजा करत गोरलेपुऱ्यातून ही मिरवणूक रात्री 12 वाजता परत मंदिरात येईल. आज इथं 10 ते 12 दिंडे सर्व वारकरी मंडळ या सहकार्याने, विशेष करून नारायणरावजी इंगडे हे वारकरी मंडळाचे इथं प्राध्यापक आहेत, त्यांचं भरपूर सहकार्य, पथरोडच्या प्रत्येकांचं सहकार्य आम्हाला लाभत आहे. आणि ETV लाईव्ह TV वाल्यांनी सहकार्य दिलं. या सर्व बाबाच्या कृपा आहे. आज मिरवणूक भव्यतेने निघणार आहे. एवढं बोलून मी बाबाच्या चरणी नतमस्तक होतो. आपण महाराजांविषयी संपूर्ण माहिती घेतलेली आहे, आणि महाराज हे डोराचे आणि डोंगरगुरू इथे प्रगट झालेले होते आणि अनेक साक्षात्कार, अनेक चमत्कार, आणि या चमत्काराविषयी गावातला प्रत्येक जण जयसिंग महाराजांना मानतो आणि त्यांच्या नियमाचं पालन करतो. आणि कुठल्याही प्रकारचं कुठे मोठे संकट येऊ पण आजूबाजूला येत असेल, परंतु पथरोड गावात एक कुठेतरी दैवी शक्ती आहे. त्याच्याच मुळे अनेक संकटांना इथं मोठमोठे संकट येतात, परंतु संकट कुठेतरी आपल्या गावापर्यंत पोहोचत नाही. हेच कारण आहे, आणि साक्षात्कार त्यांच्यावाले आजही आहेत, आणि आजही संपूर्ण गावातले जे गाववासी आहेत ते संपूर्ण जयसिंग महाराज यांच्यावाला मनापासून श्रद्धेपासून ते मानतात. आज हे पालखी आहे, पालखी निघणार आहे, आता या पालखीच्या सोहळ्यामध्ये संपूर्ण गावकरी इथं सामील होणार आहे रात्री 1 ते 2 वाजेपर्यंत, आणि सुंदर असा कार्यक्रम आपण सहारा समाजाच्या माध्यमातून दाखवणार आहे. राष्ट्रपती तुकडोजी महाराजांचा वारसा करणारा रवींद्र पाटील आणि सतत 8 दिवस जयसिंग महाराजच्या मंदिरामध्ये कार्यक्रमामध्ये हजर होते, आणि आपण त्यांच्याशी सुद्धा बातचीत करणार आहे. आता पालखी निघणार आहे आणि म्हणजे माहिती या संदर्भात ते सुद्धा त्यांचा अनुभव आहे, त्याच्याशी आपण बातचीत करणार आहे. काय सांगाल महाराजांविषयी माहिती? जयसिंग महाराज हे शिवकालीन संत आहेत. आपल्या गावामध्ये ते दोनाजवरून आले आणि त्यांचे खूप चमत्कार आहे त्या गावामध्ये. त्या गावावर उपकार आहेत त्यांचे. आणि या मंदिराचा जो विभाग आहे तिथं राष्ट्रपती तुकडोजी महाराज, गाडगे बाबा या लोकांनी ते भेट दिली आहे. आणि आज गावातील 80-85 लोक एकत्र होऊन 100 लोक पूर्ण गावातून गाव जेवण होतं. सर्व धर्माचे, सर्व जातीचे, सर्व पंथाचे लोक जयसिंग बाबाच्या यात्रेत असतात. आजची जी मिरवणूक आहे ही मिरवणूक बाबा आपल्या घरी येऊन राहिले अशा हिशोबाने लोक बाबाची पूजा करतात आणि सगळ्यांना आनंद वाटतात. गाव परिक्रमा पूर्ण होते आणि गाव परिक्रमा निघालेली आहे. 1 वाजेपर्यंत संपूर्ण गावाची परिक्रमा करते. प्रत्येक जण आपल्याला श्रीच्या दर्शनासाठी आपण करत असतो. त्या गावामध्ये जे आता जेव्हा पालखी जाते त्या प्रत्येक जण आपापल्या घराचं महाराजांच्या पूजा करते. जयसिंग बाबा आपल्या घरी आले असं लोकांना वाटतं. त्यामुळं सगळे गाव एकत्र पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत प्रशासन, पत्रकार मंडळी ही सर्व आम्हाला सहकार्य करतात. जयसिंग बाबाच्या मंदिराला मोठे मोठे नेते मंडळी भेटतात. काल नवनीत राणा आल्या होत्या, आज सूर्यकांत ठाकरे आल्या होत्या, डॉक्टर काळे आले, डॉक्टर सुरेश हावरे आले होते. मोठमोठे मंडळी या गावात महाराजांच्या दर्शनाला येत असतात आणि गावावर महाराजांचं लक्ष आहे. यांच्याकडून गावावर माझा तरी अंदाज आहे गारपीट आवाज कधी होतो. एक विषय सध्या गाव महाराजांचा खूप चमत्कार आहे, आजही चमत्कार आहे.
आता तुझ्या समजा गावाच्या आमच्या गावात गारपीट हा विषय मी बघितला नाही. गारपीटून भयंकर नुकसान झालं. असं होत ही जयसिंग महाराजांची कृपा आहे. बघतो आहोत की आज संत जयसिंग महाराजची पालखी आणि संपूर्ण गावाची परिक्रमा आणि सर्व भक्तिभावांनी सर्व मंदिरामध्ये जमा झालेल्या स्त्री असो पुरुष असो लहान मुलं असो संपूर्ण गावकरी आता मंदिरामध्ये सामील होतात आणि जवळपास रात्री 1 ते 2 वाजेपर्यंत या जयसिंग महाराजच्या गावाची परिक्रमा आणि या कार्यक्रमामध्ये संपूर्ण गावकरी इथे जुळणार आहेत आणि आता इथून पालखी निघणार आहे आणि संपूर्ण गावाची जिथे जिथे शी आहेत त्या शीच्या ठिकाणी जाऊन संपूर्ण परिक्रमा पूर्ण होणार आहे आणि आपण सहारा समाजाच्या माध्यमातून भव्य मिरवणूक आपण यामध्ये दाखवणार आहे आणि सहारा समाजासाठी निलेश भालेराव सह रुपेश फरकुंडे अमरावती. अभी